सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई बरं आहे, थँक्यू। ओ रत्नबरकी, काय झालं? बॅग विसरलात? अरे आय एम सॉरी। दे ती बॅग दे। नाही राहू दे तुम्ही चल। गायत्रीजी थँक्यू। ते इट्स ओके। तुझ्या आबांना जरा समोर बघून चालायला सांग। का? म्हणजे आता झालं तसं परत परत होणार नाही ना। पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, पण संस्कार हे फक्त रक्तातच असतात हे कळावं तुला, म्हणून मारलंय तुला। ओ मीरा, अच्छा म्हणजे गायत्रीला आबांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न मीरा करते तर। या गायत्रीचं मला काहीतरी करावं लागणार। असं काहीतरी करायला हवं की मीराचा प्लॅन फिनिश। ऐको, बराच वेळ एकाच पोझिशन मध्ये बसलं की पाय नुसता अवघडून जातो। प्लीज, असं पायाला हात वगैरे लावलेला मला आवडत नाही, आणि मुळात काही कारण नसताना नमस्कार कशासाठी? अहो कारण नाही, कसं वयाने आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या माणसांची माफी मागताना असेच पाय धरावे लागतात नाही का? तसं तुमचं वागणं अगदी बरोबर होतं, मीच काय ते वेड्यासारखी वागले। तसं मोठ्यांचा आदर करावा हे विसरूनच गेले होते मी। तसं पण मी माझा सहजासहजी अपमान कधी विसरतच नाही, पण तुम्ही थोबाडीत मारली ना विसरले मी। कारण मला त्यानंतर कळलं की एखाद्याचा जीव वाचवण्यापेक्षा आणखीन दुसरं मोठं काम असूच शकत नाही। गुड, आय एम हॅपी। स्वतःची चूक कळण्या एवढा समंजसपणा तुझ्यात आलाय हे बघून मला बरं वाटलं। चुका लक्षात आणून द्यायला अशी कोणी थप्पड मारलीच नव्हती ना। कसं आहे ना, माझं लहानपण खूप मिजाशीत गेलं होतं, त्यामुळे चुका करतच गेले। पण आता कळलंय की कान धरणारं कोणी हवंय, आईसारखं। ही फार विचारस्फोर वाटते, पण तशी बरी असावी। म्हणजे मीरा इतकी नाही, पण आत्ता रत्न पारखींची सून वाटतीये। इट्स ओके, मी पण विसरले सगळं। मला हे असं मनात ठेवायला नाही जमत। नाही ना, मग मला मुलगी समजून माफ करा प्लीज। मुलगी बिलगी काय, म्हणजे माफ करीन मी, पण त्यासाठी मुलगी वगैरे कशाला? मला आवडत नाही तशी नाती जोडलेली। अहो तसं नाही हो, तुमच्या वयाचा आदर वाटला म्हणून म्हटलं मी। तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का, एक विनंती? तसं तुम्ही चुकीचा अर्थ नका लावू, तुम्ही इथे नका राहू। हे घर सोडून जा। काय? म्हणजे तुम्ही दुसरीकडे राहण्याची सोय करा, निघून जा। तुम्हाला माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण मी खोटं बोलत नाहीये। अहो लोक काय काय बोलतात तुमच्या दोघांबद्दल, अहो ते बोलतात, मी नाही। म्हणजे मला माहितीये तुमचं चारित्र्य किती स्वच्छ आहे ते। मुळात काय झालं माहितीये का, त्या आबांच्या मित्रांनी सगळा घोळ घातला, त्यामुळे सगळे असंच समजतात की तुमचं आणि आमांचं काहीतरी। तसंही ह्या घरात कोणी राहत नाही हे सगळ्यांना माहिती होतं,
पण तुम्हाला परवानगी दिली ह्या घरात राहण्याची, मग लोकांना काय संशय येणारच नाही का? हे बघ, जे काय आहे ना ते स्पष्ट बोल. मला गोल गोल बोललेलं आवडत नाही अजिबात. तसं नाही काही. कसं आहे ना, आता सगळ्यांना माहितीये विनायक रत्नपारखी लग्न करतायत. नेमकं ह्याच वेळी तुम्ही यावं ह्या घरात राहण्यासाठी. मग काय लोकांची तोंड कशी दाबणार ना? आता कसं आहे, सगळ्यांना माहितीये की तुम्ही रत्न पार्किंगच्या घरात राहतात. मग काय लोकांना बोलायचं चर्चेचा विषयच बनतो नाही का? म्हणजे तुम्हीच बघा आता काय करायचे ते. ह्या घरात राहायचंय की नाही राहायचंय हा सर्वस्वी प्रश्न तुमचा आहे. नाही तसं पण तुम्ही किती जणांची बकोटी धरणार आहात? कोर्स बखोटीच काय, पायातली चप्पल काढून मारीन मी एकेकाला जो कोणी माझी बदनामी करेल आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवेल त्याच्या. अहो तेच म्हणते मी, तेच म्हणते. किती जणांची तोंड धरणार आहात तुम्ही? 10 जण, 10 तोंडांची. म्हणूनच सांगतेय मी तुम्हाला तो उपाय सुचवलेला सोप्पा. इथून निघून जा, घर सोडून जा, तुमची दुसरीकडे राहायची सोय करा, पण इथून जा. विचार करा. येते मी. विदुला काकू पोचताय ना तुम्ही? हो हो लवकर पोचा, मी वाट बघते तुमची. ओके 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 बाय 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 बाय. भक्ताला पावसनौलाही जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा क्लेशापासून सोडी सोडी भोपाशा अंबे तुझ वाचून कुळकुळ विलासा नाही वहिनी, तुम्हाला सांगतो, तुम्हाला भेटून आम्हाला इतका आनंद झालाय, इतका आनंद झालाय. विनायक म्हणजे आमचा मित्र, तुम्ही त्याच्याशी लग्न करणार म्हणून आम्ही एवढं. हो, आम्ही तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचे मित्र आहोत, विनायक रत्न पार्किंगचे. ह्या घरात कोणी राहत नाही हे सगळ्यांना माहिती होतं, पण तुम्हाला परवानगी दिली ह्या घरात राहण्याची, मग लोकांना काय संशय येणारच नाही का? आता सगळ्यांना माहितीये विनायक रत्नपारखी लग्न करतायत. नेमकं ह्याच वेळी तुम्ही यावं ह्या घरात राहण्यासाठी. मग काय लोकांची तोंड कशी दाबणार ना? इथून निघून जा, घर सोडून जा, तुमची दुसरीकडे राहायची सोय करा, पण इथून जा. कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ओम यज्ञेन यज्ञमयं तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति. मी आत्ताच विकत घेतली आहेत फुलं. असू दे ना, पण मी तुम्हाला नवीन विकत घेऊन देतो. तुमचं आपलं काहीतरीच. महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यासा.
मीरा, माझा आशीर्वाद खरा ठरला. तुला सासूबाई हव्या होत्या ना, मिळाल्या. काकू पोरी पोरी आभाळ कोसळलंय ग माझ्यावर. नशिबाच फुटलंय बघ माझं. मला मला काय करू काय नको काय सुचेना ग. शेवटी तू सुद्धा वाटवलं म्हणून तुझ्याकडे आलंय ग मी. तुम्ही जरा शांत राहा. एक काम करा, तुम्ही इथे बसा या इथे शांत बसा. हा द्या तिकडे पर्स. हा बसा इथे. तुम्ही आधी रडणं थांबवा आणि आता काय झालं ते सांगा मला. अगं माझ्या घराचं छप्पर कोसळलं ग. म्हणजे मी रोजच्या सारखी बाजारात फुलं आणायला गेले होते आणि परत येऊन बघते तर काय सगळीकडे नुसता असा धुरळा आणि धुरळा ग. सगळं असं जमीन दोस्त झालं होतं बघ. मला तर एकदम असं निराधार आणि काहीतरीच वाटायला लागलं ग. म्हणजे आमचं हे गेल्यावर जसं मला वाटत होतं ना तसं वाटायला लागलं ग मला. मला तर काही कळतच नाहीये ग. मी काय करू कुठे जाऊ कसं राहू काय काय कळत नाहीये ग. हो शांत काकू. एक मिनिट. आबा मी तुम्हाला ओळख करून द्यायलाच विसरले. ह्या माझ्या विरुद्धला काकू म्हणजे नात्यातल्याच आहेत त्या. इथे त्यांचं एक घर आहे. एकट्याच असतात बिचाऱ्या. कोणी नसतो त्यांच्या बरोबर. मला तर आता काही कळतच नाहीये. कुठे राहणार कसं जगणार काय करणार काय काय कळत नाहीये ग मला. हो काकू घेऊ नका. नाही हरकत नाही. काश्मीरा, या तुझ्या काकू आहेत हे माहित नव्हतं आम्हाला. तू त्यांना आता खोलीत घेऊन जा. जरा शांत कर त्यांना. खूप धसका घेतलाय त्यांनी. घाबरून गेल्यात त्या. जा खोलीत घेऊन जा. 4 दिवस इथेच राहू दे, मग बघू आपण काय करायचं ते. खरंच बघा काकू, आता आबांनी पण परवानगी दिली आहे की नाही. मग तुम्ही आता इथेच राहायचं हो की नाही. चला 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 या. आपण माझ्या बेडरूम मध्ये चालू. जा. या. अहो काय करताय. कृपा करून पाया वगैरे पडू नका. तुम्ही शांत व्हा बरं. आधी एक लक्षात घ्या, संकटात सापडलेल्या माणसाला मदतीचा हात पुढे करणं ही आभाळ मायाची रीत आहे, परंपरा आहे. तुम्ही काळजी घ्या. राहा इथे 4 दिवस राहा. जा घेऊन जा खोलीत. खरंच तुमचं हृदय एवढं फुलासारखं कोमल असेल माहिती नव्हतं मला. खरंच माहिती नव्हतं. असू दे. या 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 आपण आपल्या बेडरूम मध्ये जाऊया. हा या या या. आता हे कोण नवीन ध्यान. हा कॅशचा नक्कीच डाव असणार. आबा मी गायत्रीजींना प्रसाद देऊन येते. गायत्रीजींना प्रसाद देऊन येते. हा. आणि हिचं आपलं येऊन जाऊन गायत्री मला आता लक्ष घातलंच पाहिजे. वेलकम
वेलकम. फायनली तुम्ही आमच्या घरात आलात तर. काकू आता बघाच मी कसे काय प्लॅन सांगते ते. एकदा का तुम्ही आबांशी लग्न करून ह्या घरात आलात हे सगळे जण बघत राहतील. बाय द वे तुमची ऍक्टिंग खूप छान होती. थँक्स अलॉट. पण सांगू का मी एकदा का तुझ्या आबांचं मन जिंकलं ना की सगळं काही फिनिश. तुम्ही शांतीरत्न पारखी बनून जे आबांवर मायाजाल टाकलेत ना त्यात आबा अजून 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 गुरफटत जाणार आहे. तसं पण तुम्ही आबांचं मन जिंकलंच आहात त्यात काही शंकाच नाही. यश तुझी ओळख करून द्यायलाच विसरले. काकू हा माझा नवरा विघ्नेश. विघ्नेश ह्या काकू. नमस्कार. तू नाही काकू म्हणायचा तू आई म्हणण्याची प्रॅक्टिस करायची. काय? कारण मी हे आबांसाठी शोधलेलं स्थळ आहे. विघ्नेश तुला एक सांगू ह्या खूप 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 चांगल्या आहेत. का माहितीये ह्यांना शॉपिंग करायला आवडतं आणि विशेष म्हणजे कुठल्या हॉटेलात काय चांगलं मिळतं ना हे त्यांना चांगलंच माहितीये. अच्छा म्हणून या चांगल्या आहेत का? हो काय यश यश अगं काय बडबडतीस तू? तुझं तुला तरी कळतंय का? कशासाठी हा एवढा अट्टास? कशाला म्हणजे बाकीच्यांनी केले ते प्रयत्न आणि मी केला तो अट्टहास. त्या मीराला जाऊन विचार ना तिने का अट्टहास धरलाय त्या गायत्रीला ह्या घरात ठेवण्याचा. म्हणजे काय? म्हणजे काय ह्या घरात ती गायत्री भावी सासू म्हणून राहते की भाडेकरू म्हणून हे माहितीये का तुला? एनिवेज मला त्या गोष्टीत पडायचं नाहीये आणि त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. मला तर आता ह्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचंय. ठीक आहे तुझ्या काकूंची बॅग. टेन्शन घेऊ नका सगळं काय होईल. तुम्ही दमला असाल ना आराम करा. या गायत्रीजी हे सगळं काय? तुम्ही कुठे चाललाय? मी हे घर सोडून जाते. काय? कदाचित हे शहर सुद्धा. सासूबाई